Hello everyone, welcome to all. The initiative of Star Performer at ABC Trainings हा इनिशिएटिव्ह जो आहे तो आपले जे फाउंडर आहेत आर ऑथर आर कॉर्पोरेट ट्रेनर मिस्टर अविनाश साठे सर, माय मेंटॉर यांनी जे थर्ड बुक लिहिलेलं आहे स्टार्स ॲट इंडिया INC या बुकमधून हे इन्व्हेंट झालेली आयडिया जी आहे ते आपण लास्ट 1 इयरपासून स्टार्ट केलेलं आहे. तर त्या आयडिया थ्रू आपण या इनिशिएटिव्ह या सिरेमनीमध्ये आपण वेगवेगळ्या क्वार्टरमध्ये जे आपले इयरली 4 क्वार्टर असतात Q1, Q2, Q3 अँड Q4 या क्वार्टरमध्ये आपण आपल्या वर्कप्लेसच्या ठिकाणचे जे स्टार परफॉर्मर आहेत आपण त्यांना फेलिसिटेट करतो, त्यांना ॲप्रिशिएट करतो बाय फेलिसिटिंग दी मेडल. सो अकॉर्डिंग टू दॅट जसं आत्ताच मी सांगितलं की अविनाश सर हे कॉर्पोरेट ट्रेनर आणि बिझनेस कोच अँड आर मेंटर. तर त्यांनी जस्ट आपल्या बिझनेसमध्ये ABC ट्रेनिंगमध्ये एक इनिशिएटिव्ह प्रोग्राम अगेन एक स्टार्ट केलेला आहे. दॅट इज द ABC पॉडकास्ट अँड सेकंड वन थिंग की एज्युकेशन अँड बियॉन्ड विथ ABC ट्रेनिंग पॉडकास्ट. तर हे इनिशिएटिव्ह प्रोग्राम जे आहेत तर ह्या प्रोग्राममध्ये आपण वेगवेगळे डिग्निटरीज जे आहेत लाईक प्रिन्सिपल सर्स असतील, HOD असतील, TPO असतील, कोऑर्डिनेटर्स असतील, लेक्चरर असतील किंवा अदर आपलेच जे सक्सेसफुल स्टुडंट्स असतील ज्यांनी की आपल्याकडे कोर्सेस करून काहीतरी सक्सेस त्यांनी घेतलेला आहे, त्यांना जॉब लागलेली आहे आणि ते प्लेस झालेले, त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये ते सेटल आहेत. तर अशा स्टुडंट्सला आपण त्या पॉडकास्टमध्ये अशा प्रिन्सिपल्स आणि गेस्टला आपण आपल्या पॉडकास्टमध्ये इन्व्हाइट करतो आणि इन्व्हाइट करून आपण त्यांचे पॉडकास्ट जे आहेत ते रेकॉर्ड करतो. तर हा इनिशिएटिव्ह प्रोग्राम जो आहे तो स्टार्ट केला आणि तो प्रोग्राम स्टार्ट केल्यानंतर एक्झॅक्टली ते सेटअप वगैरे रेडी झाल्यानंतर ह्याला होस्ट कोण करणार ज्या वेळेला हा क्वेश्चन होता तर त्यावेळेला जस्टच त्याच्या एक मला वाटते विदिन 15 days बिफोर एक कीर्ती मॅमचा एक व्हिडिओ आम्हाला ग्रुपवरती पाहायला भेटला ज्यामध्ये त्यांनी दाखवलं होतं की आपला हे स्टार्ट परफॉर्मन्स आणि अगेन इवन एक व्हिडिओ होता ज्यामध्ये त्यांनी लोकेशनसाठी एक रील बनवलेली होती की एक साठी ब्लॉग तयार केला होता आपला क्रांती चौकामधला ऑफिसचा कसा असणार. त्यामध्ये फर्स्ट टाइम मी कीर्तीला ऐकलेलं होतं आणि त्यावेळेला कुठेतरी आयडिया आली की ॲक्च्युली शी इज अ इनिशिएटिव्ह पर्सन, शी इज व्हेरी कॉन्फिडंट, लुकिंग स्टनिंग, चार्मिंग आणि ज्या प्रकारे ती एक्सप्लेन करत होती कुठेतरी ते असं वाटत होतं की यार शी विल बी होस्टिंग दिस शो. सो त्या टायमिंगला कुठेतरी आयडिया आली की चलो ये करते है. सो त्या टायमिंगला आपण कीर्तीला जे ॲज अ होस्ट केलेलं आहे. तर त्यावेळेपासून आपण आजपर्यंत पॉडकास्टचे जे शो घेतोय विथ एज्युकेशन अँड बियॉन्ड त्यामध्ये वेगवेगळे प्रिन्सिपल्स अँड HOD आणि TPO यांना आपण इन्व्हाइट करतोय. तर त्यामध्ये त्यांनी ज्या प्रकारे इनिशिएटिव्ह घेऊन आपण कीर्तीने हे घेतलेलं आहे इनिशिएटिव्ह घेऊन त्यांनी होस्टिंग केलेली आहे. हिंदी असेल, मराठीमध्ये पॉडकास्ट असेल, कधी कधी ते डाऊन होते ॲट अ टायमिंगला 4 पॉडकास्ट एकाच डेला असतात जेव्हा ते ड्रेन पण होतं. तर त्यावेळेला कुठेतरी कीर्तीला असं नाही झालेलं आहे की यार बस एकच पॉडकास्ट असं नाही झालेलं आहे. सो इन धिस क्वार्टर आफ्टर धिस क्वार्टर Q4 done, in this quarter we have to felicitate Miss Kirti Minyar for the achieving her Star Performance Medal for this initiative, taking initiative, her dedication and her excellence toward this education and beyond training show. So congratulations and you deserve this medal for this initiative and how युअर हार्डवर्किंग डेडिकेशन्स. सो त्या दिवशी मी पॉडकास्ट ज्यावेळेला फर्स्ट टाइम घेत होते त्यावेळेला मला असं प्रत्येक मिनिटाला मला कीर्तीची आठवण येत होती यार कशी ती घेत असेल पॉडकास्ट. कारण ज्या वेळेला ऑन दी स्पॉट आपल्याला एखाद्याला जेव्हा आपण ग्रीट करतो किंवा एखाद्याला बोलतो त्यावेळेला एक्झॅक्टली समरी कशी कोपअप करायचं तर त्यावेळेला इट इज एक्सलन्स आणि ज्या प्रकारे ती करते विच इज व्हेरी ऑसम. सो हे सगळं करण्यासाठी एक्झॅक्टली तुम्हाला असं काय स्पार्क येतो किंवा एक्झॅक्टली असं कुठं तुम्हाला ड्राईव्ह करतं कीर्ती हे आपल्या टीमला एकदा तुम्ही सांगा. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच ABC ट्रेनिंग्स, आर मेंटर, आर ओनर अविनाश साठे सर. सगळ्यात पहिले थँक्यू त्यांनाच की त्यांनी मला अपॉर्च्युनिटी दिली ही पॉडकास्टची. ते ॲक्च्युली ठीक आहे स्टार्टिंगला चॅलेंजिंग होती बट सगळे केल्यावर प्रॉपर ती सवय झाली आहे. आणि ॲज प्रतीक्षा मॅम सेड नर्वसनेस होती स्टार्टिंगला बट एक मनामध्ये होतं की करायचं आहे आणि मला होती आयडिया पॉडकास्टची सो ते झालं आणि आता प्रॉपर लिंक लागली आहे आणि मॅमचा फर्स्ट होता सो
नर्वसनेस मी पण आज पण आठवते, फर्स्ट डेला मी 4 पॉडकास्ट केले होते. सो ती नर्वसनेस म्हणजे खूप जास्त होती की मी कसं होस्ट करणार आहे, आणि मेन तो पॉडकास्ट पब्लिश होणार आहे. सगळ्यात मेन अविनाश सर बघणार आहेत, सो त्यांच्यासमोर मला इफेक्ट खराब नव्हता करायचा. सो प्रॅक्टिस केली पहिले, पण सगळे क्वेश्चन्स काढले, पण एक सवय लागली की छान होत आहे. आणि आता इंटरेस्ट येतो आहे बिकॉज त्या पॉडकास्टमुळे जे HOD येत आहेत और TPO सर आहेत, सगळे येत आहेत, त्यांच्याकडून खूप काही नवीन गोष्टी शिकण्यासाठी सारख्या आहेत. प्रत्येकाकडून काही ना काहीतरी शिकण्यासारखं आहे. आणि जर बघितलं, सो माझं करिअर ॲज अ इंटिरियर डिझायनिंग आहे. आणि आदित्य मॅमचा कॉल आला होता, सो इथे ॲज अ टीचर और ट्रेनर मी जॉईन झाले. सो सकाळीच पॉडकास्ट केला. सो सरांनी मला सांगितलं तुमचं एज्युकेशन काय. सो आय सेट की इंटिरियर डिझायनिंग आहे. सो तुम्ही काहीतरी असं केलं आहे म्हणे की तुम्हाला इथे होस्ट झालं. सो ती एक मधली क्वालिटी आहे. आणि आता इंटिरियरकडे जाण्याचं खरंच इच्छा नाही होत. ABC मध्ये आल्यापासून असं वाटतंय की ABC ट्रेनिंग्समध्येच कंटिन्यू करू, ॲज अ ट्रेनर असो, ॲज अ होस्ट असो, अदरवाईज ॲज अ अँकर. वाव, खूप छान. ABC मधून खूप छान एक्सपिरियन्स आला आहे. आता जसं ॲडमिन पण झालं आहे. सो सगळ्यात बिग थँक्यू टू अश्विनी मॅम. त्यांच्या सजेशनमुळे, त्यांच्या सपोर्टमुळेच आज इथे मी ॲडमिन म्हणून आहे. सो सगळ्यात पहिली मी त्यांना तेच सांगते, थँक्यू मॅम फॉर सपोर्टिंग. त्यानंतर थँक्यू प्रतीक्षा मॅम. ज्यावेळेस मी कन्फ्यूज होते की खरंच ॲडमिन करायचं आहे, ही पोझिशन घ्यायची आहे नाही आहे, फक्त एक मिनिमम 1 आवरचं कॉन्व्हर्सेशन होतं विथ प्रतीक्षा मॅम, पण त्यांनी एवढं छान चेंज केलं आहे की होल मेंटॅलिटी चेंज झाली की खरंच आपण ही रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला पाहिजे आणि कम्फर्ट झोनमधून बाहेर यायचं आहे, जे अविनाश सर पण म्हणतात आणि ऑब्व्हियसली मॅम पण म्हणतात. तोच पाऊल घेतला आहे. आणि आता फक्त होल क्रांती चौक टीम आणि उस्मानपुरा टीम हेच सांगते की प्लीज सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टमुळे मॅनेजर एकदम अश्विनी मॅमसारखं चांगलं नाही होऊ शकत, पण ऑब्व्हियसली प्रयत्न करेल. थँक्यू मॅम. येस, ज्या प्रकारे जसं आता आपण एज्युकेशन अँड बियॉन्ड पॉडकास्टच्या शोबद्दलच बोलत होतो की त्यामधूनच कुठंतरी कीर्तीशी जे हार्डवर्किंग असेल, डेडिकेशन असेल किंवा तिचा इनिशिएटिव्ह घेऊन जो एक्सलन्स तिचा ड्राईव्ह होतोय तिच्या कम्युनिकेशनमधनं, जेव्हा ती कम्युनिकेट करते सर्वांना, तर त्यातूनच कुठेतरी तिच्याबद्दलच्या क्वालिटीज ह्या आपल्याला रिफ्लेक्ट होतात. आणि त्याच रिफ्लेक्शन झालेल्या क्वालिटीजमुळं कदाचित आपण कीर्ती मॅमला हा नवीन रोल प्रमोट केलेला आहे ॲज अ OM, ऑपरेशन्स अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजर फॉर दी उस्मानपुरा अँड सेल्स ऑफिस अँड कॉर्पोरेट ऑफिस. सो ॲक्च्युली यामध्ये कन्फ्युजन तर हे प्रत्येक रोलमध्ये राहणारच आहे, पण कम्फर्ट झोनच्या बाहेर आल्यानंतर जेव्हा तुम्ही ते इनिशिएटिव्ह घेऊन बाहेर पडता, ॲटोमॅटिक तुम्हाला ते ड्राईव्ह करतं. अँड आय डेफिनेटली नो डाऊट अबाउट युअर परफॉर्मन्स आफ्टर अश्विनी मॅम. उस्मानपुराचं ऑफिस जे आहे ॲडमिनिस्ट्रेशनच्या बाबतीत, ही टीम तर आपली सपोर्टिव्ह आहेत, पण ज्या तुमच्या स्किल आहेत त्या स्किल्स घेऊन तुम्ही डेफिनेटली हे छान प्रकारे मॅनेज कराल. सो बेस्ट लक, विश यू व्हेरी ऑल द बेस्ट लक. थँक्यू.